अर्थ आहे स्वाधीन कर. साधा सोपा सरळ अर्थ आहे. काय? स्वाधीन कर. स्वाधीन कर म्हणजे हवाली कर. कोणाच्या हवाली? संतांच्या हवाली कर. आणिक दुजे काही न मागो तुझ. आणिक दुजे काही न मागो तुझ म्हणजे देवा तुला दुसरं काही मागायचं नाही आणि तुझं बी काही मागायचं. देवाकडे लई काही आहे. काय येऊ नये तुम्हापाशी मी तो. देवाकडे भरपूर आहे ना. इतकं आहे. काय काय? ऐका यशस्वी ज्ञान वैराग्य म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवाकडे भरपूर आहे पण जे देवाकडे आहे ते संतांना लागत नाही. संतांना फक्त देव लागतो, दुसरं काही लागत नाही. म्हणून काय म्हणले? मला संतांच्या स्वाधीन कर. संतांच्याच स्वाधीन कर म्हणजे किती बघा. मला कधी कधी प्रश्न पडतो. मला प्रश्न पडला पाहिजे बरं. हां, ते उदय प्रकाश नावाचा एक साहित्यिक आहे दादा. हिंदीमधला साहित्यिक आहे उदय प्रकाश. त्याची एक ओळ आहे, फार गोड ओळ आहे. इकडे बघा. तो म्हणतो आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. बरोबर? मेलेला माणूस विचार करायलाय असं कधी पाहिलंय का? हां, विचार करता करता मरायलाय तो भाग्यागळा. पण मेलेला माणूस विचार करायला असं काय पाहिलं नाही. उदय प्रकाश नावाचा कवी आहे. तो म्हणतो आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. विचार करायला पाहिजे. विचार नाही केला तर ते माणसात आणि मड्यात काही फरक नाही. मला प्रश्न असा पडला, जेव्हा संत म्हणजे तुकोबर आहे संतांना भेटायला गेले तेव्हा तुकोबरांनी संतांना काय मागितलं? काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा संतोजन करा समाधान. सगळे प्रकरण बघा, चिंतन बघा मन लावून. जेव्हा तुकोबारांना संत भेटले तेव्हा तुकोबारांनी काय मागितलं? देव. देव प्राप्ती, उद्धार, देव प्राप्त व्हावा, देव भेटावा, देव मिळावा, देव कळावा, देव जीवनात यावा आणि आयुष्याचं सार्थकीकरण व्हावं हे संतांना मागितलं. आता कोण आहे समोर? कोण आहे समोर? देव आहे ना. मग डायरेक्ट देवाला म्हणायचं ना काय की मला तुझ्या स्वाधीन करून घे, मला तुझ्यामध्ये सामावून घे, मला तुझ्या जवळ ठेव, मला तुझ्या पायाजवळ ठेव. नाही नाही, मला तुझ्यामध्ये समावून घे. हे मागितलं का? काय मागितलं? या संतांशी मला कोणाच्या स्वाधीन कर? संतांच्या स्वाधीन कर. याचा अर्थ काय? देव मोठा आहे का संत मोठे? बोला पटकन. हा, तुमची तुम्ही बघा म्हणा महाराज. 11 वाजले, तुम्ही आपलं 8 पा. आम्हाला जाऊन पडू द्या. उगा सोयाबीन काढून उगा अगोदर ते पाय दुखा लागले आणि तुम्ही त्यात पाकिट घेऊन आम्हाला विचारायला कोण मोठं. तुमची तुम्ही बघा. असं नाही ना काही. अहो देव मोठाच आहे पण देवापेक्षा काकणभर संत मोठे आहेत. आणि हा सप्ताह कोणाच्या पुण्यतिथी निमित्त आहे? अहो संतांच्या श्री काशीगिरी बाबा यांच्या 61व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भगवंताच्या भजनाचा जागर आहे, भगवंताच्या भजनाचा गजर आहे. चला पुढं. पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही आलात ना तर वारी देवाची पण भजन कोणाचं आहे? पंढरपूरच्या वारीमध्ये भजन कोणतं आहे? ज्ञानोबा. कुठं बी जा तेवढंच कानावर पडतंय. एखादीचं लय हौशी दिंडी असेल तर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे वेगवेगळे भजन असते दिंडीत पण सगळ्यात जास्त भजन कोणतं असतंय? ज्ञानोबा तुका. मग वारी कोणाची आहे? पांडुरंगाची आहे ना. पण भजन कोणाचं आहे? संतांचं भजन आहे. म्हणजे पांडुरंगाच्या प्राप्तीशी भजनाशिवाय, संतांच्या भजनाशिवाय काही अर्थ म्हणजे काही पर्याय नाही. हरिप्राप्तीशी धरावे संताविन प्राप्ती नाही नाही सेवेद. म्हणून मला काय कर? संतांच्या बघा तुम्ही देव मोठे की संत मोठे? साधी गोष्ट. आम्हाला संतांनी सांगितलं तुम्ही जर देवपूजा करत असाल, आईकडे बघा. देवपूजा करता का घरी? देवपूजा देवघर आहे का? देवघर ओ आहे ना. देवघरात देव आहेत का? देव ओळखीचे आहेत का? काही काही देव ओळखू येत नाहीत आप्पा महाराज. मी एका घरात गेलो ते म्हणले देवपूजा करा. मला एक देवच ओळखू येईना. हळदी कुकू लावलं होतं त्याचं टुकरच उडालेलं होतं. मी म्हणलं हे देव कोणता आहे? काय आहे की म्हणले मलाही ओळखीचा नाही. मग कसं काय ठेवलाय? सासू पूजायचे म्हणून मी पूजायले. ते कुंकू लावायची एक पद्धत आली ना
तुम्ही जर मंदिराचं बांधकाम झालं का नाही, अशा नवीन मंदिराचं, त्या चौकटीवर गणपती असते बघा, गणपती असते का नाही, आणि 2-3 वर्षानं जाऊन बघायचं ते गणपती आहे का मसुबा आहे काय कळते का बघा. हा? आता आमच्याकडे मला हे याच्यावर बोलतोच जरा मी 2 मिनिटं बोलू का याच्यावर. आपल्या देवी देवतांचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे का बाहेरच्या लोकांनी? आपल्या मंदिराची स्वच्छता आपण ठेवायची का बाहेरच्यांनी? आपल्या समाधीपासलं स्वच्छता, तिथली पूजा, तिथली विधी आपण व्यवस्थित करायला लावायची का दुसऱ्यांनी? साधे गणित आहे. आता गौरी गणपतीचा सण झाला का, लक्ष्म्या बसतात का इकडे? लक्ष्म्या आई ह्यांना विचारू का, बसतात का नाही? मला वाटतं 11 तारखेला 10 तारखेला लक्ष्म्या आल्या, 11 तारखेला गाठी होत्या, गाठीच म्हणतात का इकडं, गाठी होत्या, आणि 12 तारखेला विसर्जन झालं, आणि 12 तारखेला रात्री 12 वाजता विसर्जन करायच्या अगोदर त्या लक्ष्मी बघायचा कार्यक्रम असतो ना, इकडं आहे का प्रत्येकाच्या घरी जायचं ते? हां जमलं, तुम्ही बोला बरं, ह्यांना विचार का हे बसू देत का इकडं? तुम्ही बसवता ना, खरं सांगा, लक्ष्मी बघायला गेलो का एकमेकीच्या घरी? बोला हो. आता खरं सांगायचं, लक्ष्म्या बघितल्या का डेकोरेशन बघितलं? काय बघितलं खरं सांगा? तुम्ही लक्ष्म्या बघितल्या का डेकोरेशन? लक्ष्म्या बघाय आल्या हे मकर कुठून आणलंय? लक्ष्म्या बघ. आणि हे झुंबर कुठलंय? लक्ष्म्या बघ. ही बाहुली तर लईच दिकणी आहे, लक्ष्म्या बघ. गावागावात घराघरात जाऊन लक्ष्म्या बघितल्या, पण लक्ष्मीकडे नंतर बघितलं, अगोदर डेकोरेशनकडे बघितलं, नंतर डेकोरेशनवर टाकलेल्या त्या माळांकडे बघितलं, नंतर बाकी आभूषणांकडे बघितलं, आणि निघताना ते हळदी कुंकू अर्पण करतात, बरोबर आहे की नाही? मग त्या घरातली लक्ष्मी नसेल तर ती तिथंच ठेवलेलं असते, ते घ्यायचं आणि अर्पण करायचं. मग आता खरं सांगा, खोटं बोलू नका. तुम्ही देवीला असं कुंकू वाहिलं, कसं वाहिलं? राईट ना? आणि नंतर त्याच कुंकाचं एक बोट तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावलं. कसं लावलं? बरोबर आहे का नाही? देवीला कसं आणि आपल्याला कसं? मग जर देवीला असं करतात तर मग केलं का? स्वतःला लावताना व्यवस्थित आणि देवावर अर्पण करताना असं. फरक मला काय सांगायचं ते समजून घ्या. आपण आपल्या देवतेचं पावित्र्य राखावं. तुम्ही जर देवपूजा करत असाल आणि दारामध्ये जर संत आले ना, तर देव सारावे परतेन संत पूजावे आरते. देवापेक्षा काकणभर संत मोठे आहेत. माझी वेळ संपलेली आहे म्हणून ऐका, तुकोबारायांनी देवाला म्हणावं, मला या संतांच्या स्वाधीन कर. आणि ऐक, नुसता स्वाधीन करून मोकळा होऊ नको. त्या अगोदर हवाली करायची पद्धत होती ना. कशी पद्धत होती? आप्पा महाराजांची शिक्षण संस्था इथं, वारकरी शिक्षण संस्था. काही पालक येतात, आप्पा महाराजाच्या हातात विद्यार्थी देतात आणि काय म्हणतात, आजपासून पोरग तुमच्या हवाली. आता ह्याचं काय करायचंय ते तुमचे तुम्ही बघा. मग आप्पा महाराज त्याचा कल बघतात कसा आहे. गायनाचा कल आहे का, वादनाचा कल आहे का, फक्त ते सगळं बघतात ना. ते सगळं बघतात, ते सगळीच कंपनी त्यांच्याकडं. हे सगळं बघणार आणि मग त्याच्यानुसार त्याचं भविष्य घडवणार. अगोदर लहानपणी शाळेमध्ये पोरं टाकले की ते ऊस तोडायला वगैरे जाणारे आपल्या बीड जिल्ह्यातले लोक शिक्षकाला काय म्हणायचे, आजपासून पोरग तुमच्या ताब्यात, मेलं तरी हरकत नाही पण हे शिकलं. आणि गुरुजी म्हणायची ओके. आणि बापाने दिलेल्या संधीचं गुरुजी किती सोनं करायचे, काय वेगळं सांगायची गरज आहे का? पण पुन्हा सोनच करून पाठवायचे का नाही, ही पद्धत होती. हवाली केलं. मग नुसतं हवाली करून जमते का? हवाली करून जमते का? देवा मला संतांच्या स्वाधीन कर. आणि नुसतं स्वाधीन नको करू, तुझा उदारपणा जागा कर. आणि उदार होऊन काय कर, तुका बनिया उदार तुका बनिया उदार
भजन भजन बोला पुंडलिक वरदारी तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या. देवा उदार हो. देव उदारच आहे, पण उदार असताना सुद्धा चॅलेंज केलं, आव्हान केलं, देवा उदार हो आणि उदार होऊन काय कर, मला संतांच्या पायाजवळ ठेव. मी मगाशी एक प्रश्न सांगितला तुम्हाला. संतांना भेटायला गेले की देव मागतात आणि देवायला भेटायला गेल्याच्या नंतर काय मागितलं? संत मागितले, संतांचे पाय मागितले. का? कारण संतांचे पाय दिले म्हणजे पुन्हा देव भेटलाच. का? कारण हरिप्राप्तीचे उपायन धरावे संतांचे ते पाय. बरोबर, जिथं संतांचे पाय तिथं देव आहे. म्हणून मला संतांच्या पायापाशी ठेव. आणि अशा एका महान संतांच्या चरणारविंदे आपलं हे गाव पुण्यपावन झालेलं आहे. ते वैराग्यमूर्ती तपोनिधी काशी गिरीजी महाराज यांच्या या 61व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह भगवंतांनी आपल्याला कायम त्यांच्या समाधीच्या जवळ, त्यांच्या या संजीवन समाधीच्या जवळ त्यांच्या चरणापाशी ठेवावं, हा भगवंताच्या पुढे एक आशावाद व्यक्त करून झालेल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देत असताना आत्ता अभंगाच्या भावार्थानुसार तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. 2 मिनिटाचा वेळ मी तुमच्यासमोर घेणार आहे. दादा, फार आनंद वाटला. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातलं हे आपलं जवळ गाव आणि या गावामध्ये आपल्या गावचं भूषण असणारे श्री हरिभक्ती परायण, महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे. आणि मला आनंद वाटला की गावच्या सप्त्यात त्यांनी मला फोनवर फक्त एकच वाक्य सांगितलं, बाबा आपला घरचा कार्यक्रम आहे, गावचा कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागतंय. पुढं त्यांनी बोलायला काही ठुलच नाही ह्या 2 वाक्यामुळं. एवढं अधिकारनं ते बोलले. त्यांच्यामुळे वेगवेगळे दिग्गज महाराज मंडळी या गावातल्या सप्ताहाला येतात आणि ते सप्तामध्ये शिक्षण संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था घेऊन 7 दिवस उपस्थित आहेत. हा फार मोठा आनंद आहे महाराज. आणि बाबा तुमचंही फार मोठं भाग्य, हे गावकरी तुमच्यावर एवढं प्रेम करतात. नाहीतर गावामध्ये शक्यतो माणसाची किंमत थोडी कमी असते. आणखीन मोकळं करून सांगू का बाबा, मी माझ्या गावामध्ये कीर्तन करीत नाही, व्याख्यान करीत नाही. तुम्ही यूट्यूबला माझं नाव टाका, माझे लाखो व्याख्यानाचे व्हिडिओ होतात. मी वेगवेगळ्या कॉलेज, वेगवेगळ्या महाविद्यालयात, वेगवेगळे सेशन, स्पर्धा परीक्षा सेंटर, इथं सगळीकडे लेक्चरला जात असतो. पण कीर्तनाच्या क्षेत्रामध्येही मी आत्ता आलोय. मी गावाकडं का बोलत नाही? मी माझ्या गावामध्ये जाऊन लोकांना काही ज्ञानाच्या गोष्टी किंवा काही सांगायचा प्रयत्न केला ना, खाली बसलेले म्हणजे बर असे का, बर 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 तू सांग आता आम्हाला. हे फार मोठी गोष्ट असते. कौतुक नेहमी लांबच्या लोकांकडून होतं, पण जवळची लोक सुद्धा आप्पा महाराजांसाठी कौतुक करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. हे गाव आहे मला आणि त्यांना त्या माझ्या ओळी फार आवडतात मी गायलेल्या. मुकुंद राजपंखे नावाचे मराठीचे प्राध्यापक आहेत, इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि मराठीतले गझलकार आहेत. फार मोठे गझलकार आहेत अंबाजोगाईचे. आणि त्यांनी फार सुंदर लिहिले. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. आता तुम्ही म्हणताल हे असं कसं घर नव्यानं बांधलं, जुनं पाडायचं का? ते घर नाही, हे घर. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटाना जुन्या जाळले
जळमट आहेत ना, ते जळमट जळून गेली पाहिजे. 61 वर्ष झालं गावात सप्ताह होतोय. उद्या काल्याच्या दिवशी 2 अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या जागराच्या दिवशी मनातले जळमट जाळून टाका. एखाद्या सोबत आपलं जमत होतं, लई जमत होतं, लई 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 जमत होतं, पण एका क्षुल्लक गैरसमजामुळं गेली 10 वर्ष झालं हाही ह्याचं तोंड बघत नाही, तोही त्याचं तोंड बघत नाही, असं असेल ना, तर उद्या काल्याच्या प्रसंगाच्या दिवशी एकमेकाच्या मुखात काल्याचा प्रसंगातला तो काला द्या आणि आनंदानं एकमेकाला मिठी मारा, मनातले जळमट जाळा आणि हे गावातलं सुंदर असं घर उभं करायला तयार व्हा. त्याची गरज आहे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. लोक येतील धावून शब्दावरी. तुमच्यासाठी या 2 ओळी आहेत. लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. म्हणून हे मनाचं सगळं मांद जळणारं बंद करून आपण आनंदाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह करतोय. ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे दिली. मायबापाची सेवा करा, बापाची इज्जत करा, आईची इज्जत करा. कारण मी व्याख्यानं करत करत कीर्तनाच्या क्षेत्रात आलो.